प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खंडेराजुरी गावामध्ये मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले। एरंडोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख उमेदवारांनी या गावातून मोठे मताधिक्य मिळेल असा दावा केला होता। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गावात एकूण 72.30% मतदान झाले असून हा आकडा मतदारांमधील वाढता उत्साह आणि जागरूकता अधोरेखित करणारा ठरला आहे। सकाळच्या वेळेपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली। महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला। शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान पंचायत समिती एरंडोली गणाच्या उमेदवार सुप्रिया तवटे यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना आपल्याला विजयाचा ठाम विश्वास असल्याचं सांगितलं। मतदारांनी दाखवलेला उत्साह आणि मिळालेला प्रतिसाद पाहता निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे भाजपचे नेते दिनकर भोसले यांनीही मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केल्याचा उल्लेख करत आपण विजय मिळवू असा दावा केला आहे। एकूणच खंडेराजुरी गावातील मतदान हे अत्यंत चुरशीचे आणि उत्साहपूर्ण ठरले असून अंतिम निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमच्या गावामध्ये सुरेश भाऊंनी केलेल्या विकासाच्या माध्यमातून जनता ही भाऊंच्या पाठीशी 100% आहे। त्यामुळं अतिशय जनतेतनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि आमच्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयश्रीताई तानाजी पाटील व पंचायत समितीचे उमेदवार मनीषा रामगोंड पाटील निश्चितपणानं या गावामध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार। नमस्कार, मी सुप्रिया सचिन तवटे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज जे आम्ही प्रचारात फिरलो त्यासाठी त्याचं पोचपावती म्हणून आज जनतेने आम्हाला खूप प्रमाणात मतदानाला सहाय्य केले आहे। प्रत्येक बूथवर खूप गर्दी चालू आहे मोठ्या प्रमाणात। सगळ्या मतदारांना माझ्याकडून धन्यवाद सर। अजून जरी कोणी जरी घरात असेल बिना आळस करता सगळ्यांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावं व कोणाला न भीता घराबाहेर यावं, निष्पक्षपणे मतदान करून जावं। आज खंडेराजुरी येथे जनतेने हातात निवडणूक घेतल्या आणि त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे अगदी मतदान चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा सगळी पाक जनता आपल्या बाजूने किंवा उत्स्फूर्तपणे मतदान करतात आणि कमीत कमी आमचाही दंगाधोपा न होता अतिशय शांततेनं आणि उत्स्फूर्तपणे मतदान चालू आहे।